तर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आमदारांची बैठक झाली। अजित पवार, सुनील तटकरे यांसह प्रमुख नेते आमदारही उपस्थित होते। जागा वाटप लवकरात लवकर होईल आणि आपला पक्ष 85 जागांवर लढेल असा दावा अजित पवारांनी बैठकीत केलाय। तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा झाली। आपली एकनिष्ठता ठेवावी, पक्षाचे चांगले दिवस अजून आणायचे आहेत अशा सूचना अजित पवारांनी बैठकीत दिलेल्या आहेत। विधानसभेत 85 पेक्षा जास्त जागांवर लढणार असल्याचं देखील बोललं गेलंय। तर जागा वाटप लवकरच होईल, तयारीला लागण्याच्या सूचना दादांनी नेते, पदाधिकारी, आमदार यांना दिलेल्या आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली। तर यावेळी सुनील तटकरेंसह प्रमुख नेत्यांच्या बैठकीस उपस्थिती होती। तर या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भातही महत्त्वाची चर्चा झाल्याचं समजतंय। तर अजित पवारांच्या घरी ही आमदारांची बैठक झालेली आहे। विधानसभेत महायुती म्हणूनच लढणार असं देखील स्पष्ट या बैठकीत करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, अजित पवारांच्या बंगल्यावर आमदारांची बैठक झालेली आहे, अनेक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत, काय अधिकची माहिती आहे? महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्याची भूमिका अजित पवार यांनी या बैठकीमध्ये मांडलेली आहे। प्रामुख्याने जवळपास 85 जागा कोणत्याही परिस्थितीत विधानसभेमध्ये राष्ट्रवादी घेणार असा दावा देखील या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी केलाय। कारण की राष्ट्रवादीला जागा कमी मिळतील का आणि यामुळे आपल्याला तिकीट मिळेल का अशी एक चर्चा या आमदारांच्या आणि जे निवडणूक लढवू इच्छित आहेत अजित पवारांकडनं त्यांच्या मनामध्ये आहे। त्याची स्पष्टता अजित पवार यांनी कालच्या बैठकीत दिलेली आहे। दुसरीकडे मित्र पक्षांबरोबरच आपण एकत्रित आहोत, मित्र पक्षांबरोबर जाताना त्यांच्यावर कोणतीही खालच्या स्तराची टीका केली जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना केल्या आहेत। अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा विशेषतः महिला वर्गांसाठी केलेल्या आहेत त्याची देखील अधिक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवा आणि या योजनांचा लाभ महिलांना करून द्या, त्याचा पुढील भविष्य कालावधीमध्ये अधिक फायदा घेतला जावा अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा अजित पवारांनी दिल्या आहेत। एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची बिगुल वाजण्याच्या आधीच अजित पवार राजकीय विधानसभेसाठी अधिक सक्रिय होताना दिसत आहेत आणि आमदारांना अधिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे। अगदीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।